मित्रांनो नमस्कार. मी संजय पराडकर. आज एक छोटा विषय घेऊन मी तुमच्याशी बोलणार आहे. विषय आहे आनंद म्हणजे काय. विषय छोटा असला तरी त्याचा अर्थ फार मोठा आहे. चला तर जाणून घेऊया आनंद म्हणजे काय. मराठीत आनंद म्हणजे सुख, हर्ष, प्रसन्नता हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या मनस्थितीसाठी वापरला जातो जेव्हा मन शांत, खुश आणि समाधानाने भरलेलं असतं. उदाहरणार्थ, एखाद्या लहान मुलाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून मला खूप आनंद झाला. पावसाळ्यात निसर्गात फिरण्यात एक वेगळाच आनंद असतो. तर आनंद म्हणजे काय. आनंद हा केवळ हसणं किंवा बाहेरून दिसणारा सुखाचा क्षण नाही, तर तो एक अंतर्मनातील समाधानाची अवस्था आहे. बाह्य सुख, भौतिक गोष्टी, पैसा, पद, यश क्षणिक आनंद देतात, पण खरी आनंदाची अनुभूती मन शांत असताना, अपेक्षे पलीकडे जाऊन स्वीकाराने आणि कृतज्ञतेने जगताना मिळते. आता आनंद कसा मिळतो. स्वतःला ओळखण्यातून. आपण कोण आहोत, आपल्याला काय खरंच हवं आहे हे समजल्यावर आनंद मिळतो. आनंद कृतज्ञतेतून मिळतो. आयुष्यात जे आहे त्यांचे आभार मानले की मन हलके होते. स्वार्थाऐवजी परमार्थातून दुसऱ्यांना मदत केल्यावर जे समाधान मिळते तो खरा आनंद. आनंद मनःशांतीतून मिळतो. ध्यान, प्रार्थना, निसर्गात रमणे, आत्मसंवाद. आनंद इच्छा कमी करून जास्त अपेक्षा दुःख देतात, कमी अपेक्षा आनंद वाढवतात. तर असा हा आनंद गीतेत सांगितलं आहे. सुख दुःख, लाभ हानी, यश अपयश हे जीवनाचे नैसर्गिक भाग आहेत. ज्याला हे सारं समभावाने स्वीकारता येतं त्याला आनंद मिळतो. बुद्धाचे तत्वज्ञान, दुःखाचे मूळ अतृप्त इच्छे, तृष्णेत आहे. तृष्णा कमी झाली की आनंद आपोआप वाढतो. आध्यात्मिक दृष्टीने आनंद बाहेर नाही तर तो आत आहे. तो शोधण्यासाठी आत्म्याशी जाणं आवश्यक आहे. थोडक्यात तुम्हाला आनंदाची एक छोटीशी गोष्ट सांगतो. 2 भिकारी आणि एक राजा. एका गावात 2 भिकारी राहत होते. एक भिकारी नेहमी म्हणायचा, माझ्याकडे काहीच नाही, मला काही मिळत नाही, जगणं खूप कठीण झालंय. तो नेहमी दुःखी आणि चिडचिडा दिसे. दुसरा भिकारी मात्र प्रत्येक सकाळी म्हणायचा, देवा, आज नवीन दिवस दिलास, हवं तेवढं अन्न दिलंस, याबद्दल धन्यवाद. तो हसतमुख असे, गाणे म्हणत असे आणि लोकांनाही आनंदित करत असे. एके दिवशी राजा त्या गावात आला. त्याने दोघांनाही पाहिलं. पहिला भिकारी रागाने ओरडत होता, मला अजून काही मिळालं नाही. दुसरा भिकारी हसत गात होता आणि त्याला मिळालेल्या अन्नाबद्दल तो देवाचे आभार मानत होता. राजाने विचार केला, ज्याच्या मनात कृतज्ञता आहे त्याच्याकडेच खरा आनंद आहे. आणि त्याने दुसऱ्या भिकाऱ्याला आपल्या जवळ ठेवले, त्याला काम दिलं आणि मानही दिला. तर असा हा आनंदाची शिकवण. पहिला भिकारी बाह्य गोष्टीवर अवलंबून होता, त्याला कधीच आनंद मिळाला नाही. दुसरा भिकारी आतून समाधानी होता, त्यामुळे तो नेहमी आनंदी राहिला आणि शेवटी त्याला यश आणि मानही मिळाला. खरा आनंद हा मनस्थिती आहे, परिस्थिती नाही, आणि तो बाहेरून मिळत नाही तर तो आतून उगम पावतो. आता आधुनिक जीवनातलं एक आनंदाचं उदाहरण बघूया. 2 मित्र होते आणि त्यांचा मोबाईल. 2 मित्र होते, अजय आणि विजय. दोघांकडेही चांगले मोबाईल होते. अजय नेहमी म्हणायचा, माझ्या मोबाईलमध्ये कॅमेरा इतका चांगला नाही, अमुक तमुक कंपनीचा घेतला असता तर बरं झालं असतं, माझ्याकडे जे काही आहे ते काहीच नाही. तो सतत तक्रार करत असे आणि इतरांशी तुलना करत असे. विजय म्हणायचा, हो, माझा मोबाईल कदाचित महाग नाही, पण मी रोज माझ्या आईबाबांशी बोलू शकतो, मित्रांशी जोडला जातो, फोटो काढू शकतो, माझ्यासाठी हा पुरेसा आहे. तो समाधानी असे
आणि हसतमुखही असे. काही दिवसांनी अजयला महागडा मोबाईल मिळाला, पण थोड्याच दिवसांनी त्याला पुन्हा दुसरं नवीन मॉडेल हवं होतं. म्हणजे त्याला कधीच समाधान मिळाले नाही. पण विजयकडे तितका मोठा मोबाईल नसतानाही तो आनंदी राहिला. शिकवण, भौतिक गोष्टी, मोबाईल, पैसा, करिअर आनंद देतात, पण तो तात्पुरता असतो. तुलना आणि अपेक्षा वाढल्या की दुःख वाढतं. समाधान आणि कृतज्ञता ठेवली की छोट्या गोष्टीतही आनंद मिळतो. म्हणजेच आधुनिक जगात आनंद मिळवण्यासाठी नवीन वस्तूंची गरज नाही, तर नवीन दृष्टिकोनाची गरज आहे. तर आता आनंद मिळवण्यासाठी प्रॅक्टिकल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. एक, कृतज्ञता लिहा. ग्रॅटिट्यूड आणि प्रॅक्टिस. रोज रात्री झोपण्याआधी 3 गोष्टी लिहा. आज मला कशाबद्दल आनंद आणि धन्यवाद वाटला. उदाहरणार्थ, चांगलं जेवण मिळालं, मित्रांशी बोललो, निसर्ग पाहिला. हळूहळू मन सकारात्मक होत जातं. 2, मनःशांतीसाठी 10 मिनिटं मेडिटेशन करा. रोज 10 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. मेंदू शांत होतो, चिंता कमी होते आणि आतून हलकं वाटतं. 3, तुलना थांबवा. त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे नाही असं विचारण्याऐवजी माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे असं मनाशी म्हणायचं. तुलना म्हणजे दुःख आणि स्वीकारणं म्हणजे आनंद. 4, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा. पावसात फिरणं आवडतं, गाणं ऐकणं आवडतं, मित्रांसोबत हसणं आवडतं. मोठ्या घटनांची वाट न बघता दैनंदिन क्षणात आनंद शोधायचा. 5, दुसऱ्यांना मदत करा. एखाद्याला मदतीचा हात दे, हसून बोल, काही ज्ञान अन्न शेअर कर. दुसऱ्याला आनंद दिला की आपला आनंदही स्वतःकडे दुप्पट परततो. थोडक्यात, आनंद हा असा बाहेर मिळत नाही, तर तो आपण निर्माण करतो. तसं हे आनंदाबद्दलचं थोडेसे विचार मी तुम्हाला सांगितले. आता मी इथेच थांबतो. परत कधीतरी असा नवीन विषय घेऊन तुमच्याशी गप्पा मारायला मी येईन. धन्यवाद. संजय पराडकर.